जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या जिल्हा परिषद गटक सरळ सेवा पद भरती 2023-24 जी झाली होती त्याच्यामध्ये आरोग्य सेवक पुरुष 50% जे हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी होते। तर या पदांकरिता बघा गुणवत्ता यादीत समाविष्ट असलेल्या उमेदवारांकरिता महत्त्वाची सूचना सध्या आलेली आहे। कारण बघा या ठिकाणी जी काही गुणवत्ता यादी सध्या प्रसिद्ध झाली होती त्यानंतर जी काही पुढील प्रक्रिया होती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात तर ती होऊ शकले नाही, कारण मध्यंतरी इलेक्शनचा सध्या बघा पिरियड होता आणि त्याच्यामुळे आचारसंहिता असल्यामुळे कोणत्याही प्रक्रिया जिल्हा परिषदमध्ये सध्या होऊ शकल्या नाही। तर आता सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डीव्ही संदर्भात पत्र इथं इश्यू होत आहे। तर हे पत्र बघा लेटेस्ट पत्र आहे। तर हे जिल्हा परिषद वर्ध्या संदर्भात पत्र आहे, बरोबर। तर जिल्हा परिषद वर्ध्याचं इथं पत्र सध्या बघा इश्यू करण्यात आलं आहे 27/11/2024 ला। तर ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, तर इथं जो काही विषय आहे तो म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात आहे। तर आपणास बघा कळवण्यात येते की आरोग्य सेवक पुरुष 50% हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या संवर्गातील उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी या ठिकाणी IBPS कंपनी कडून सध्या बघा या ठिकाणी जिल्हा परिषद वर्धा येथे प्राप्त झाली आहे। सदर यादी जिल्हा परिषद वर्धाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे। त्यानुसार गुणवत्ता यादीतील नमूद गुणवत्तेनुसार प्रवर्गनिहाय उमेदवारांची कागदपत्र तपासणी आणि बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन जे आहे तर ते 27/8/2024 रोजी जिल्हा परिषद वर्धा येथे करण्यात आले आहे। आरोग्य सेवक जे काही पुरुष 50% असेल तर ते हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या संवर्गाबाबत ग्रामविकास विभागाचे पत्र होतं 15/10/2024 अन्वये मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या असून त्यानुसार सरळ सेवा पद भरतीबाबत जिल्हा परिषद वर्धा यांच्याकडून प्रस्तावित करण्यात आले आहे। आणि आरोग्य सेवक 50% फवारणी कर्मचारी असेल तर त्याबाबत हंगामी फवारणीचे विहित प्रमाणपत्र धारण करणाऱ्या जे काही ऑनलाईन लेखी परीक्षेत किमान गुण मिळवून गुणवत्ता यादीत स्थान मिळालेल्या हंगामी फवारणी कर्मचारी अनुभवधारक उमेदवारांना 2 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता संपूर्ण शैक्षणिक कागदपत्र दस्तावेज स्वर्गीय सिंधुताई सपकाळ सभागृह जिल्हा परिषद वर्धा येथे कागदपत्र तपासणी तसेच बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनसाठी उपस्थित इथं राहायचं आहे। म्हणजे ज्यांचं हंगामी फवारणी क्षेत्रामध्ये निवड झालेली आहे, बरोबर, आरोग्य सेवक 50%, तर ज्या उमेदवारांचं हंगामी फवारणीचं जे काही प्रमाणपत्र होतं तर असे धारण करणारे जे उमेदवार असेल तर त्यांना ऑनलाईन लेखी परीक्षेमध्ये किमान गुण मिळवून गुणवत्ता यादीत जे नाव आलं असेल तर अशा उमेदवारांनी बघा हंगामी फवारणी कर्मचाऱ्याचं अनुभवधारक जे उमेदवार असतील तर त्यांना 2 डिसेंबर रोजी सध्या त्यांचा DV होणार आहे 11 वाजता। तर त्यांनी लक्षात ठेवा ज्यांचं ह्या ठिकाणी जिल्हा परिषद वर्ध्यामध्ये 50% मध्ये बघा हंगामी फवारणी क्षेत्रामधील जे कर्मचारी असेल त्यांची निवड झालेली असेल तर त्यांना इथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी 2 डिसेंबरला सध्या बघा बोलवण्यात आलेलं आहे। तर सध्या ज्यांची निवड झाली असेल तर त्यांनी 2 डिसेंबरला सध्या उपस्थित राहा। तर हे महत्त्वाचं हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचाऱ्यांसंदर्भात महत्त्वाचं बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं जिल्हा परिषद वर्ध्याचं पत्र होतं। तर असे पत्र सध्या बघा प्रत्येक जिल्हा परिषदचे सध्या इश्यू होत आहे। तर आपापल्या जिल्हा परिषदच्या वेबसाईट सध्या चेक करत राहा आणि जी काही निवड यादी असेल वर्धा जिल्ह्यासंदर्भात तर ती आपली टेलिग्राम चॅनलवर यादी आहे ती देखील तुम्ही बघू शकता। जेणेकरून तुमचं नाव असेल तर तुम्ही नक्की त्या ठिकाणी जे काही DV साठी सध्या बघा उपस्थित राहा संबंधित हंगामी फवारणी क्षेत्र जे काही कर्मचाऱ्यांचं प्रमाणपत्र घेऊन। तर सध्या ही महत्त्वाची लेटेस्ट अपडेट होती। अपडेट आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।